नमस्कार शेतकरी मित्र, मी शंकर नरहरी देशमुख. शेतकरी मित्र, आजचा विषय आहे सोयाबीनवर कीड आहे, पानं खाते. ही कीड पानं खाते आणि नुसती फुलंच राहतात किंवा फुलंच दिसतात. याच्यासाठी पानं जर खाल्ली तर पानं म्हणजे सोयाबीनची सोलर किट आहे. ती सोलर किट समजा आपण पानं खाल्ली तर नक्कीच उत्पादनात घट येणार आहे. आणि आत्ता सध्या उघडझापीखाली पाऊस पडतोय आणि फवारणी लागू होती. आता बघा किती सोयाबीनची पानं खाल्लेली आहेत. अशी जर पानाची चाळणी केली तर नक्कीच सोयाबीनची घट होणार आहे उत्पादनामध्ये. पानं खाल्ल्यामुळं नुसती फुलं दिसतात आणि सगळी ती पानाची चाळणी झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, एका कीटकनाशकाच्या सोबत स्टिकरसुद्धा घ्यायला हरकत नाही. मग तुमच्या एरियामध्ये एखादं कीटकनाशक पसंतीचं घ्या आणि कोरांजन आहे, प्रोपेनोफास आहे. कोरांजन अर्धा मिलीनं घ्यावं लागतं. स्टिकर घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यातच एखादं मायक्रोन्यूट्रंट ज्याच्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नेशियम आहे असं घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं फुलं गळणार नाहीत किंवा वाद्या भरपूर प्रमाणात लागतील. आता बघा, ही आता माल तयार झाला आहे आणि ह्याचं पोषणासाठी पानाची अत्यंत गरज आहे. बघा अशा तऱ्हेनं आणि सोयाबीनची भरपूर वाढ झालेली आहे. ह्याला वजन यायला काहीच हरकत नाही. शेंगा टपोऱ्या होतील आणि वजन येणार आहे. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण टिल्ट घ्यायला सांगितलेलं आहे. तांबेराई येऊ नये म्हणून एखादं टिल्टसुद्धा फवारणी करायला पाहिजे. आणि टिल्टसुद्धा प्रति लिटर पाण्याला अर्धा मिली, प्रोपेनोफास 2 मिली किंवा कोरांजन असं जर घेतलं तर आळी आणि ही जी भुंगी आहेत, ही चाळणी करणारे भुंगे जे आहेत, ह्याचा नक्कीच बंदोबस्त होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर भरपूर प्रमाणात करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझ्याशी संवाद करायचा असेल तर माझा नंबर घ्या, 96 23 25 38 73. थँक्यू. आजचा विषय एवढाच होता. सोयाबीनला कीटकनाशकाची अत्यंत गरज आहे आणि घेतलंच पाहिजे. थँक्यू.